मागच्या व्हिडिओमध्ये आपण एचा आवाज शिकलो ॲ. आता आपण दुसरा स्वर शिकणार आहोत आय. त्याचा आवाज आहे ई. आय फॉर इंक लक्षात ठेवायचं. आय फॉर इन्सेक्ट लक्षात ठेवायचं. म्हणून आयचा आवाज येणार ई. कुठला ई? पहिला ई. ऱ्हस्व पहिला ई लक्षात ठेवायचा. बघा दिसतंय सगळ्यांना? दिसतंय का? हे कसं वाचणार? ब ई बी. आता जेव्हा ए ला ई लागतो तेव्हा त्याचा आवाज होतो आई. काय होतो? आई. म्हणून ए आय असेल, ए ई असेल तर काय वाचायचं माऊली? आई. काय वाचायचं? आई. राहुल लक्ष दे. ब ई बी म्हणा. ब ई बी. क ई की. क ई की. ड ई डी. ड ई डी. फ ई फी. फ ई फी. ई. आईचा आवाज काय लक्षात ठेवायचा आपल्याला? ई. काय ठेवायचंय? ई. आय लक्षात नाही ठेवायचा. ई. आवाज का म्हणते मी? तुम्हाला सोपं वाटावं म्हणून. स्वर म्हणतात त्याला, पण आवाज म्हटल्यानंतर तुम्हाला थोडंसं जवळचं वाटतं का नाही? सोपं वाटतं का नाही? आवाज म्हटल्यावर सोपं, स्वर म्हटल्यावर थोडंसं अवघड, म्हणून मी आवाज म्हणतीये. ग ई गी. ह ई ती. ज ई जी. क ई की. ल ई ली. म ई मी. न ई नी. प ई ती. र ई री. स ई सी. ट ई टी. व ई वी. व ई वी. य ई ली. झ ई. जी. हे अक्षराच्या आवाजावरून दोन अक्षरी शब्द वाचायला, म्हणजे दोन अक्षरं जोडून वाचायला शिकायचे आपल्याला. त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने तीन अक्षरी शब्द वाचणार. हो की नाही? लक्ष आहे सगळ्यांचं? लिहिताय तुम्ही? ऐकून लिहायचंय बाकीच्यांनी. बघा न ई ब. काय म्हणणार मी? न ई ब. पण वाचणार कसं? नी. व्हेरी गुड. प ई ग. पीठ. शाबास. फ ई ग. फीट. व ई वी. व ई ग. विग म्हणा. व ई ग विग. विग. व ई न विन. शाबास. ह ई ड हिड. फ ई न ल ई ड लीड. ह ई ट हिट. मोठ्याने म्हणा. क ई ड कीड. ड ई ग डीग. अशा प्रकारे सर्व चार्ट मधील शब्द तुम्ही वाचायचे आहेत. कोण येणार वाचायला? वाच माऊली. न ई ब नीब. मोठ्याने. न ई ब नीब. हलवू नको. प ई ब पीप. ब आहे का तो? जीचा आवाज ग. पिग. पीग. फ ई ग फिग. शाबास. वी ई ग विग. व ई ग विग. व ई ग विग. वी ई न विन. व ई न विन. व ई न विन. बस चल सुपेश. वाच. न ई ब निब. नीब. प ई ग पिग. शाबास. फ ई ग फ ई ग फिग. फिग. व ई ग विग. शाबास. व ई न काय होईल? व ई न. व ई वी. व ई न विन. ह ह ई ड हिड. शाबास. फ ई न फेन.
ल ई ड लीड. हम्म. ह ई ट हिट. हिट. क ई ड किड. किड. हम्म. ड ई ग डिग. डिग. र ई ड रीड. ब ई न बिन. ठीक आहे, अशीच प्रॅक्टिस करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला हे 3 अक्षरी शब्द वाचायचे आहेत आणि हे प्रत्येक अक्षराला आय जोडल्यानंतर त्याचा आवाज काय होतो ते दिलेलं आहे. ठीक आहे, भेटूया आता पुढच्या भागात.